श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, सर्वप्रथम आज अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि गणपती बाप्पा तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आज 5 मे वार मंगळवार आणि आजच्या दिवशी आलेली आहे अंगारक संकष्टी चतुर्थी. तसं बघायला गेलं तर प्रत्येक महिन्यामध्ये कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला आपण संकष्टी जी आहे ती साजरी करत असतो. परंतु त्यावेळेस संकष्टी चतुर्थी ही मंगळवारी येते ना, त्यावेळी अंगारक योग जुळून येत असतो आणि हा अंगारक योग खूप अतिशय अत्यंत प्रभावशाली आणि तितकाच महत्त्वाचा असतो. या अंगारक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण जर आपल्या घरामध्ये काही सेवा उपाय केल्या ना, तर त्या खूप खूप प्रभावशाली ठरत असतात. आणि अंगारक संकष्टी चतुर्थी ही सर्वात अतिशय शुभ आणि मोठी चतुर्थी मानली जाते. अंगारक संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याने आपल्या जीवनातील उद्धार होतो, आपल्या मनातील इच्छा मनोकामना पूर्ण होतात. त्याचबरोबर आपल्या जीवनातील जी काही अडीअडचणी अडथळे विघ्न आहेत तर ती देखील टळतात. संकष्टी चतुर्थीचं व्रत प्रत्येक व्यक्तीने करावं. आपले विघ्न टळत असतात. मात्र काही कारणास्तव जसं की तुमची तब्येत तुम्हाला साथ देत नसेल किंवा मग काही कारणास्तव तुम्हाला व्रत उपवास करणं शक्य होत नाही, तर या दिवशी आपण आपल्या घरामध्ये काही सेवा आणि उपाय जे आहेत त्याचबरोबर गणपती बाप्पांचं स्मरण ध्यान जे आहे तर ते केलं तर त्याचे लाभ जे आहेत तर ते आपल्याला नक्कीच प्राप्त होत असतात. आता या दिवशी आपण काय उपाय करायचे आहे नेमके, तर आपल्याला आपल्या घरामध्ये कापुरासोबत काही वस्तू ज्या आहेत तर त्या जाळायच्या आहे. कारण की का आपण कापूर तर सर्वच जण जवळपास 99% लोक घरामध्ये कापूर जो आहे तर तो जाळत असतात. परंतु त्यासोबत आपण जर अशा काही प्रभावशाली तिथींवरती काही आपल्या घरामधल्या ज्या काही वस्तू आहेत तर त्या जर त्यासोबत जाळल्या तर त्यामुळे आपल्याला लाभ जे आहेत तर ते नक्कीच मिळत असतात. म्हणूनच आपल्याला कापुरासोबत काही वस्तू ज्या आहेत तर त्या जाळायच्या आहे. आता ह्या कोणत्या वस्तू असणार आहे, कशा पद्धतीने जाळायच्या आहे, कोणत्या वेळेमध्ये जाळायच्या आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये ओम श्री गणेशाय नमः किंवा ओम विघ्नहर्ताय नमः हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. सर्वांनी छानशी कमेंट करा, कारण की मला तुमच्या एका लाईकमुळे खूप आनंद जो आहे तर तो होत असतो आणि एक मोटिवेशनल मी होत असते आणि नवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न मी नक्कीच तुमच्यासोबत करत असते. म्हणून एक छानशी कमेंट सर्वांनी करत जावा. तर बघा मित्रमैत्रिणी, तर आपल्या घरामध्ये आर्थिक अडचणी असतील, घरावरती सतत संकट येत असेल, काही ना काही विघ्न येत असेल, काही ना काही संकट येत असतील, कामामध्ये अडीअडचणी येत असेल, घरामध्ये आपली मुलं जी आहेत तर ती ऐकत नसेल, व्यसनाच्या आहारी गेलेली असेल किंवा बाहेरच्या मार्गावरती गेलेली असेल, घरातील मुलं जे आहेत तर ते हट्टीपणा करतात, चिडचिडपणा करतात, आपलं म्हणणं ऐकत नाही, घरामध्ये सातत्याने भांडणं होतात, घरामध्ये सतत वाईट गोष्टी ज्या आहेत तर त्या घडतात, कर्ज झालेलं आहे, म्हणजेच आरोग्याच्या समस्या आहे, म्हणजेच काय घरामध्ये कधीही सुख शांती जी आहे तर ती राहत नाही. असं जर तुमच्या बाबतीत होत असेल तर आजचा दिवस हा अतिशय अत्यंत प्रभावी आहे. या दिवशी फक्त संध्याकाळी आपल्याला घरामध्ये काही वस्तू ज्या आहेत तर त्या कापुरासोबत आवर्जून जाळायच्या आहे. यामुळे काय होईल तर घरातील चिडचिडपणा, जी काही नकारात्मक ऊर्जा आहे, घरातील जे काही वाईट बाधा आहे, दोष आहेत, घराला लागलेली नजर आहे तर ती दूर होईल आणि घरामध्ये नक्की सुख शांती समृद्धी हळूहळू का होईना परंतु यायला सुरुवात होईल आणि आपले जे काय पैसा येण्याचे मार्ग आहेत ते बंद झालेले आहेत तर ते देखील काही दिवसामध्ये नक्कीच खुले होतील आणि आपल्या घरामध्ये चहूबाजूने पैसा यायला सुरुवात होईल. आता आज संकष्टी चतुर्थी, आजच्या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे. तुम्हाला नव्याने जर उपवास करायचा
सुरू करायचा असेल तर नक्कीच तुम्ही हा संकष्टी चतुर्थीचं व्रत जे आहे तर ते आजपासून सुरुवात करू शकता। आजच्या दिवसापासून व्रताची सुरुवात करा। आज निरंकार व्रत करावं। मग ज्यांनी प्रत्येक महिन्याला जे संकष्टी चतुर्थीचं व्रत करतात त्यांनी निरंकार नाही केलं तरी देखील चालते। दिवसभर उपवास करून संध्याकाळी आपल्याला चंद्रदेवांचं पूजन करून आपल्याला बाप्पांचं पूजन करायचं आहे। यानंतर आपल्याला आपल्या देवांना अर्घ्य अर्पण करायचं आहे, विधिवत पूजन करायचं आहे, गणपती बाप्पांचं पूजन करायचं आहे। मनामध्ये आपल्याला ओम ग गणपतये नमः हा मंत्र पठण करायचा आहे। गणपती अथर्व शीर्षमचं घरामध्ये आजच्या दिवशी पठण करायचं आहे। आपल्या मुलांना देखील पठण करायला लावायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांची ज्या काय गणपती बाप्पांच्या आवडीच्या वस्तू आहेत त्या गणपती बाप्पांना नक्कीच आजच्या दिवशी अर्पण करा। ही सर्व सेवा आपल्याला करून घ्यायची आहे। यामुळे काय होतं तर गणपती बाप्पांचा आशीर्वाद जो आहे तर तो आपल्याला मिळत असतो, कारण की गणपती बाप्पा हे प्रथम पूजनीय आणि बुद्धीचे देवता मानले जातात। म्हणूनच आजच्या दिवशी आपल्याला जेवढी आपल्याकडनं सेवा होईल, छोटी का होईना, नामस्मरण का होईना, तरी आपल्याला आपल्या घरामध्ये करायचं आहे। आणि आजच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची जेवढी होईल तेवढी सेवा करण्याचा नक्की प्रयत्न करायचा आहे। त्याचप्रमाणे आजच्या दिवशी गणपती बाप्पांना शमीपत्र जे आहे तर ते अतिशय अत्यंत प्रिय आहे। म्हणून गणपती बाप्पांना आपल्याला आजच्या दिवशी एक का होईना शमीपत्र जे आहे तर ते अर्पण करायचं। यानंतर गणपती बाप्पांची आरती करायची। आपल्याला आपल्या घरामध्ये होईल तितक्या सेवा जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करायचा। आणि आपल्याला संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी आता हा उपाय तुम्ही अगदी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत करू शकता, किंवा मग ज्यांना शक्य आहे त्यांनी 6:30 ते 9:30 या वेळेमध्ये जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा, कारण की या वेळेमध्ये माता लक्ष्मी येण्याची वेळ असते। म्हणून आपल्याला हा उपाय त्या वेळेमध्ये जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे। ज्यांना नाही शक्य झालं त्यांनी अगदी 12 वाजेपर्यंत रात्री हा उपाय केला तरी देखील चालणार आहे। आता संध्याकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये छानशी दिवा बत्ती धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे। यानंतर ती जवळ आपल्याला दिवा लावून घ्यायचा, एक मातीची पंती मातीचं भांडं घ्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला काही वस्तू मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्या टाकायच्या आहे। सर्वप्रथम आपल्याला 5 भीमसेनी कापुराच्या वड्या घ्यायच्या आहे, कारण की भीमसेनी कापूर हा सर्वात नैसर्गिक आणि नैसर्गिक कापूर मानला जातो। कापूर तुमच्याकडे असेल तर अतिशय उत्तम, नसेल तर तुम्ही घरामध्ये जो रेग्युलर कापूर वापरताना तर तो घेतला तरी देखील चालणार आहे। अशा पद्धतीने तुम्हाला 5 वड्या ज्या आहे कापुराच्या तर त्या ठेवायच्या। त्यानंतर कापुराच्या वड्या टाकल्यावरती आणखी काही वस्तू ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहे। इथे आता आपल्याला काळे तीळ जे आहे तर ते चिमूटभर घ्यायचे आहे। काळे तीळ नजर बाधा आणि बाहेरची शत्रुपीडा जी आहे तर ती नष्ट करत असते। घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती सुद्धा दूर करते। म्हणून आपल्याला काळे तीळ नजर बाधा दूर करण्यासाठी घ्यायचे आहे। यानंतर चिमूटभर काळे तीळ घेऊन त्यामध्ये टाकायचे त्या पंतीमध्ये कापुरावरती। यानंतर पिवळी मोहरी घ्यायची आहे। आता जर अगदी तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेलच तर मग तुम्ही काळी मोहरी घेतली तरी देखील चालणार आहे। ती आपल्याला थोडीशी घ्यायची आहे। देवघरावरून आपल्या दरवाजावरून 7 वेळा ओवाळून घ्यायची। देवाला देखील दोष लागतात, देवाला दोष लागतात आणि मग घरामध्ये देखील काही प्रमाणात नकारात्मकता असते। थोडाफार आपल्याचाही त्यानेही काही चुका ज्या आहेत ना कळत न कळतपणे तर त्या होत असतात, त्यामुळे नकारात्मकता घरामध्ये साठून राहते। म्हणून आपल्याला काळे तीळ, पिवळी मोहरी तुमच्याकडे नसेल तर मग काळी मोहरी घेतली तरी देखील चालणार आहे। यानंतर आपल्याला 5 फूल असलेल्या लवंगा ज्या आहेत तर त्या सुद्धा घ्यायच्या आहे। एक तेजपान जे आहे तमालपत्र तर ते देखील घ्यायचं आहे। एक आपल्याला दालचिनीची स्टिक जी आहे तर ती थोडीशी घ्यायची आहे। या सर्व वस्तू आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायच्या सांगितल्याप्रमाणे आणि आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या। देवघरात समोर बसायचं आणि आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची की जी काय माझ्या घरामध्ये दुःख, गरिबी, दारिद्र्य, अडचणी आहेत, संकटे आहेत तर ते दूर करा आणि लवकरात लवकर माझं कुटुंब जे आहे तर सुख समृद्धी माझ्या कुटुंबामध्ये येऊ द्या, अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे। यानंतर ह्या वस्तू तुम्हाला सर्व त्या मातीच्या भांड्यामध्ये कापुरावरती ठेवायच्या, कापूर प्रज्वलित करायचा आणि हा धूर जो आहे कापूर प्रज्वलित झाल्यानंतर ते तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे। गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे, ध्यान करायचं आहे। जो कुठला गणपती बाप्पांचा तुम्हाला मंत्र येतोय ना तर तो मंत्र तुम्हाला पठण करायचं। आपल्याला जेवढं आपलं घर आहे, 1 खोलीचं असो, 2 खोलीचं असो, 3 खोलीचं असो,
जर तुम्ही रेंटने असाल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता, काही अडचण नाही. आपण भाड्याने राहत असलो तरी आपण त्या व्यक्तींना पैसे देत असतो. जोपर्यंत आपण त्या घरामध्ये असतो ती वस्तू तोपर्यंत आपलीच असते. म्हणून आपल्याला सर्व मध्ये हा धूर जो आहे तर तो फिरवायचा आहे. नंतर आपल्याला सर्वप्रथम आपल्याला आपली जी शेवटची बाजू आहे, भिंत आहे, तिथून आपल्याला बाहेर जायचं आहे फिरवत फिरवत, आणि आपला जो मेन दरवाजा आहे तिथे आपल्याला जायचं आहे. दरवाजावरून आपल्याला 7 वेळा तो धूर जो आहे तर तो ओवाळून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला तो बाहेर उभं राहून सगळीकडे फिरवायचा, म्हणजे हाताने आपल्याला त्याला असं पास करायचं आहे. आणि नंतर आपल्याला आपल्या दरवाजासमोर ती वस्तू जी आहे, ते भांडं जे आहे तर ते ठेवून द्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा छोटासा उपाय जो आहे तर तो आजच्या दिवशी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक महिलांनी, स्त्रियांनी, माझ्या ताईंनी, मैत्रिणींनी हा उपाय आवर्जून आपल्या घरामध्ये करायचा आहे. हा उपाय केल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये किती फ्रेश वाटतंय नक्की उपाय करून बघा, आणि त्याचे रिझल्ट जे आहेत तर ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगत जावा. तर आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.